महायुति में भंडारा विधानसभा चुनाव को लेकर महासंग्राम। बीजेपी को टिकट नहीं मिली तो शिवसेना के खिलाफ होगा बीजेपी का उम्मीदवार। भंडारा विधानसभा में महायुति में बगावत। बीजेपी की सनसनीखेज खबर। भंडारा विधानसभा में एक तरफ कांग्रेस तो दूसरी ओर बीजेपी पक्ष के पदाधिकारी और कार्यकर्ता टिकट को लेकर बगावत कर रहे। महायुति ने विधानसभा के चुनाव की टिकट को लेकर मानो भंडारा जिले में महासंग्राम मच गया है। महायुति में जब से शिवसेना गढ़ को टिकट मिलने की बात कही जा रही है, तब से महायुति में बीजेपी पक्ष के पदाधिकारी और कार्यकर्ता बीजेपी से टिकट की मांग कर रहे। भंडारा शहर में आज त्रिमूर्ति चौक पर बीजेपी पक्ष के पदाधिकारी और कार्यकर्ताओं ने आज महायुति से बीजेपी के लिए टिकट की मांग की है और बीजेपी पक्ष के महायुति में टिकट नहीं मिली तो शिवसेना के खिलाफ बीजेपी का उम्मीदवार खड़ा करने की बात कही। इस खबर से भंडारा विधानसभा में सनसनी मच गई है। एक और कांग्रेस के पदाधिकारी बुद्धिस्ट समाज की टिकट को लेकर कांग्रेस से मांग कर रहे हैं, वहीं बीजेपी कार्यकर्ता महायुति से बीजेपी की टिकट को लेकर आज रास्ते पर उतरे हैं। भंडारा विधानसभा बीजेपी, कांग्रेस, शिवसेना, उबाठा जैसे पक्ष की टिकट के लिए बात कही जा रही थी, लेकिन अब कांग्रेस और बीजेपी भंडारा में अपने कार्यकर्ताओं के लिए उम्मीदवारी मांग रही है। क्या इस मांग से स्थानीय आमदार को किस तरह का फर्क पड़ता है, इसकी चर्चा चल रही है। भाजपा निदर्शने करीत आहे, काय तुमची मागणी आहे? 2024 विधानसभा इलेक्शन लागलेले आहे आणि वरून आम्हाला युतीचं धर्म पाळण्याची गोष्ट होत आहे, परंतु आजपर्यंत भारतीय जनता पार्टीने ही तिकीट लढवलेली आहे। संपूर्ण जिल्ह्याचा विचार केला तर तुमचा सुद्धा आमच्या वाट्याला आलेले नाही। इथं सुद्धा सिंदगडाला तिकीट देण्यात आहे, साखळी सुद्धा अधांतरित आहे। त्याच्यामुळे आम्हाला प्रश्न पडला आहे की आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून कार्यकर्त्यांनी कुठं जावं, कारण की गेली 5 वर्ष ज्या पद्धतीने आम्ही तिकीट लढवली होती, थोड्याशा ओटांनी आमची तिकीट गेलेली होती। त्यावेळेस सुद्धा काही युती धर्म पाळण्याचं सांगितलं गेलं होतं, त्यावेळेस शिवसेना सुद्धा युती धर्मामध्ये होती। शिवसेनेने युती धर्म पाळला नाही आणि आपला उमेदवार त्या लोकांनी दिला आणि थोड्याशा ओटांनी आमची सीट पडली। परंतु गेली 5 वर्ष आमच्या कार्यकर्त्यांना कुठेही विश्वास घेतला जात नाही आहे। कामं आमच्या युतीच्या भरोश्यावर आणली जातात आणि आम्हाला बदनाम करण्यात येत आहे। लोकसभेत सुद्धा आमच्या उमेदवाराला मोठा म्हणजे ज्या विरोध करण्यात आला ते शिवसेनेकडून विरोध करण्यात आला आणि मोठ्या प्रमाणात विरोध केल्यामुळे आमचा खासदार पडला आणि आज आम्हाला युती धर्म पाळण्याचं सांगता येत आहे। त्यामुळे आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीने संपूर्ण ग्रामीण पवनी शहर, भंडारा ग्रामीण आणि शहर यांनी ठरवलेलं आहे की आपल्या हक्काचा उमेदवार इथं असला पाहिजे। आम्ही वारंवार आपल्या वरिष्ठांना आमचा मनोगत सांगितलं आहे, कारण की गेली 5 वर्ष आम्हाला कुठल्याही कमिट्यामध्ये त्या पद्धतीने मनमानी करून शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना घेण्यात येत आहे, कुठल्याही आमच्या कार्यक्रमाला अडथळा आणला जात आहे आणि कुठलाही निधी हा पूर्ण गव्हर्नमेंटचा असतो। मागच्या वेळेला जलसंधारणाचे मंत्री देवेंद्रजी फडणवीस असताना सुद्धा त्यांचा अपमान करण्यात आला। देवेंद्र फडणवीसांचं नाव साधा इथं फलकावर सुद्धा नव्हतं, ज्या ठिकाणी करोडो रुपये भंडारा आले आहेत जलपर्यटनसाठी। अशा वेळेला आपलंच नाव समोर करून ज्या पद्धतीनं रावणासारखं वागण्यात येत आहे, अहंकार माजलेला आहे, तो आम्हाला अहंकार खोडून आमचा पक्षाचा उमेदवार आम्हाला द्यायचा आहे आणि भारतीय जनता पार्टीतर्फे आम्ही पक्षाचा उमेदवार देणार आणि त्याला बहुमताने निवडून सुद्धा आणणार। हे आम्ही आपल्या समोर भारतीय जनता पार्टीचा। आज भंडारा विधानसभा के सभी पदाधिकारी, सभी कार्यकर्ते यहाँ पर एक रोष व्यक्त करने के लिए यहाँ पर उपस्थित हुए हैं। उनका सबका मानना है कि परंपरागत भारतीय जनता पार्टी की सीट है। इसके पहले भी भारतीय जनता पार्टी का कैंडिडेट यहाँ पे खड़ा हुआ था और यहाँ के विद्यमान आमदार जो थे वो सिर्फ 2-3 महीने पहले ही अपक्ष से महायुति में उन्होंने शपथ ली, प्रवेश किया। ये सीट भंडारा भाजपा की है और हमारे सभी का मनस्थिति ये बनी हुई है कि भंडारा का ही भाजपा भंडारा को जाना चाहिए और भंडारा में भाजपा का ही कैंडिडेट आना चाहिए और कोई भी कार्यकर्ता किसी और कैंडिडेट के लिए काम करने का इच्छुक नहीं है। सबकी इच्छा है कि कोई भी दूसरे के लिए काम नहीं करेगा। अगर भंडारा में भाजपा का कैंडिडेट नहीं रहा
तो यहाँ पर कोई भी आगे महायुति रहे, लेकिन कोई भी इसी के विषय में काम नहीं करेगा। सिर्फ भंडारा में भाजपा का ही कैंडिडेट होना, और यह सबकी मनस्थिति बनी हुई है। धन्यवाद। नाव सांगा नाही पद सांगा. काय सांगाल ताई, काय मागणी आहे भाजप पदाधिकाऱ्यांची? मी सौ वर्षा गोवर्धन साकुरे, तालुका अध्यक्ष, महिला मोर्चा तालुका अध्यक्ष. आज भंडारा विधानसभा ही युती म्हणून शिंदे गटाला गेली आहे, पण ही हक्काची जर सीट असेल तर ही भारतीय जनता पक्षाची आहे. याच्या आधी आमचा भारतीय जनता पक्षाचा उमेदवार उभा झालेला होता, पण जे युतीचे आमदार आहेत, आता माजी आमदार, त्यांनी युती धर्म पाडलेला नव्हता. आज आम्ही तळागाळात जो काम करतो, आमचा हक्काचा माणूस जर राहिला, आम्ही त्याच्यापर्यंत जाऊ शकतो. आज आमचा भाजपचा जरी तो उमेदवार नसेल आणि आजपर्यंत त्या आमदाराने आम्हाला कधीच जवळ येऊ दिलं नाही, आमचे झालेले कामंसुद्धा त्यांनी अडवलेले आहेत, तर आम्हाला भारतीय जनता पक्षाचा आणि हक्काचा माणूस आम्हाला पाहिजे. आणि ही युती तिकीट जरी असेल तरी आम्ही आपल्या भारतीय जनता पक्षाचा एक उमेदवार उभे करू आणि त्याच्याच बाजूने राहू, आणि वरिष्ठांनी याची दखल घ्यावी आणि आमचा उमेदवार आम्हाला द्यावा, एवढीच विनंती करते. धन्यवाद. प्रशांत भाऊ, काय सांगाल, काय भावना आहे तुमच्या भाजप कार्यकर्त्याच्या पदाधिकाऱ्यांच्या? मागच्या वेळेस भाजपचे उमेदवार पडल्यामुळे लेवलचा आणि स्थानिक लेवलचा कार्यकर्ता, भाजपचा कार्यकर्ता हा 5 वर्षात मेहनत करत आला. त्यावेळेस आपली कसं करून या भागातला निवडून आला पाहिजे, त्यांनी ती मेहनत केली आणि त्या मेहनतीनंतर काही कारणामुळे पक्षश्रेष्ठीने तिकीट शिवसेनेच्या कोट्यात दिली. पण ते आता जे आमदार होते त्यांनी युती धर्म म्हणून आजपर्यंत या 5 वर्षात कुठलाही या विश्वासात घेतलं नाही भाजपच्या लोकांना. त्यामुळे भाजपच्या कार्यक्रमात मोठा रोष आहे आणि त्या रोषाचा उल्लेख आज झालेला आहे आणि तिकीट मिळालं माहीत होता बरोबर सगळ्यांना रोष व्यक्त करून आपण याचं युतीचं काम करणार नाही बघ पक्षातून आपण सगळे कुठेतरी वर सगळे जावं या उद्देशाने सगळे कार्यकर्ते इथे आज जमा झाले.